घेतो सर. आम्ही ना अशा एका क्षेत्रामध्ये काम करतो ना जिथे आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट नंतर साधारणपणे अनएम्प्लॉईड होतो. सर तुम्ही आहात म्हणून धाडस करतो हे सगळं बोलण्याचं. दर 3-4 महिन्यानंतर आम्ही बेकार लोक असतो सर, आमच्याकडे काम नसतं. तर आमच्याकडे घरी ज्या पद्धतीने बघितलं जातं ना सर, आम्हाला फार लाज वाटते स्वतःची. काम का ना काज का, ते काय म्हणतात ना, अनाज का दुश्मन अनाज का वगैरे अशा पद्धतीने बघितलं जातं. पण ह्या सगळ्यामध्ये जर सुखाची गोष्ट काय असेल ना तर आमचे मित्र. म्हणजे सर आमच्याकडे काम नसेल ना तर ह्यांना काहीच वाटत नाही सर, कारण त्यावेळेला ह्यांच्याकडे पण काही काम नसतं. म्हणजे मी काही कमवत नसेल ना आणि आम्ही वाट बघत होतो दुसरा बेरोजगार होण्याची. आणि सर म्हणजे आम्ही काही कमवत नसलो ना तर ह्यांच्या नजरेत काहीच प्रॉब्लेम होत नाही सर, कारण हे पण गरीब काही कमवत नसतात त्यावेळेला. मग सर आम्ही यावेळेला काय करतो, जेव्हा आम्ही बेकार असतो ना यावेळेला आम्ही ठरवतो की आपण मजा करायला म्हणून गोव्याला जाऊया. आणि गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही बसतो, ते आम्ही नुसतेच बसतो. मग बसल्यानंतर मात्र सर आम्ही एकदम क्रिएटिव्ह वगैरे होतो. आणि मग असंच एकदा क्रिएटिव्ह झालेलं असताना आम्ही विजू मानेला फोन केला की विजू सर की विजू मानेला फोन केला की विजू सर तुमचं काय चाललंय, काय कामधंदा काय. तर ते म्हणाले की मी पण सध्या बेकारच आहे. मग म्हटलं चला सगळे बेकार मिळून एक सिनेमा करूयात आपण. अशाच एका पद्धतीने आम्ही ह्या क्रिएटिव्ह काम करत असताना अंकुश दादाला फोन केला. म्हटलं क्या अंकुश सर, क्या कामधंदा कैसा चल रहा है. तर अंकुश दादा काय म्हणाले मी काय सांगू, आज ते तुमच्या समोर आणि आमच्या सोबत उभे आहेत. पण सर असा आमचा हा सिनेमा आहे जो ह्या सगळ्या टीमने मिळून बनवलेला आहे, हा तुमच्या समोर आलेला आहे. मगाशी बाबा म्हणाला की 3 F महत्त्वाचे असतात, एक मैत्री, फन आणि फिल्म. मी सांगतो मित्रांमध्ये एक 4था F पण असतो. नाही तो नाही, फायनान्स सर, फायनान्स. हा जो काही आम्ही क्रिएटिव्ह घाट घातलाय त्याला फायनान्स पण महत्त्वाचा आहे ना. तर तेव्हा आमचा एक आणखीन मित्र असतो जो धावून येतो, तो म्हणजे संदीप वेंगुर्लेकर. दादा इकडे या ना प्लीज. नाही इकडे या. अरे तुमचा पैसा लागलाय, तुम्ही या. तर तुम्हाला मी सांगतो असा एक मित्र धावून येतो. म्हणजे जेव्हा 4 बेकार मित्रांकडे काम नसतं, तुम्हाला हे सजेशन आहे माझं, तेव्हा आयुष्यात असा एक मित्र ठेवा ज्याच्याकडे खूप काम असतं. तर असाच एक संतुष्ट पण मित्र इथून बसलेला आहे, पण ठीक आहे. महेश दादा. तर फायनली हे प्रोडक्ट आता सिनेमा आमचा इथे आलेला आहे. तर तुमच्या आयुष्यात जर का असे काही मित्र असतील जे तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतील, आणि त्यांचं गोव्याचं प्लॅनिंग पूर्ण होत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर पिकनिकला या. 31 जुलैला आम्ही पिकनिकला चाललोय थिएटरामध्ये. मामाच्या गोव्याला जाऊया. थँक्यू. पण आपण